शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा अखेरचा अडथळा पार पडलेला आहे। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क पोलिसांकडून लाऊडस्पीकरसाठी परवानगी मिळालेली आहे। 16 ऑगस्ट 2016च्या उच्च न्यायालयाच्या जजमेंटनुसार राज्यामध्ये सायलेंट झोनमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला लाऊडस्पीकरची परवानगी मिळाली नव्हती। मात्र आज शिवसेनेकडून ॲडव्होकेट अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडून दसरा मेळाव्यासाठी लाऊडस्पीकरची परवानगी मिळवलेली आहे। दरम्यान उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचंच नाही तर राजकीय पक्षांचं देखील तितकंच लक्ष असणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा या ठिकाणी शिवाजी पार्कवर होणार आहे। आपण सध्या दादर येथील शिवाजी पार्कवर आहोत। आपण पाहतोय की शिवसैनिकांकडून जय्यत तयारी जी आहे ही दसरा मेळाव्याची सध्या सुरू आहे। भव्य असं स्टेजची उभारणी करण्यात आली आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभरातून येणारा लाखो शिवसैनिक या ठिकाणी व्यवस्थित बसला जावा यासाठीची देखील तयारी जी आहे ही या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमाने केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता सत्तेत असलेल्या भाजपानं शिवसेनेमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। महापालिका निवडणुका खास करून भाजपानं स्वबळावर लढण्याची तयारी जी आहे ही दर्शवलेली आहे। अशात या दसऱ्या मेळाव्यात खास करून उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। दरवर्षी दसरा मेळावा होताना त्या माध्यमानं शिवसेनेची भूमिका जी आहे ही दसऱ्या मेळाव्यात स्पष्ट केली जाते। अशात यावर्षीही महापालिका निवडणुकीबाबत या ठिकाणी कशा पद्धतीनं पक्षाची उभारणी असणार आहे, पक्षाची बांधणी असणार आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवर उद्धव ठाकरे नेमकं या ठिकाणी येणाऱ्या लाखो शिवसैनिकांना काय संबोधित करतात हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। कॅमेरामन राजू भारूडसह मी रामनाथ दवणे, मुंबई।